आता मानसिकता कोणाची काय आहे, ज्यांना काँग्रेसने एवढं मोठं केलं त्या व्यक्तीकडून ह्या अपेक्षा नसाव्यात. त्यामुळे आता सध्या मी काही कोणाला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण पण नाही, ज्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण पण नाही. मला असं वाटतं अशोक चव्हाण हे प्रतिक्रियेच्या लायकीचे नाही, त्यामुळे मी त्यांना प्रतिक्रिया पण देणार नाही. धारावी पुनर्विकासची याचिका होती, सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. कंत्राट आता अदानीलाच भेटणार आहे. झालं ना, सरकारने पहिलेच जी पण काढला आणि 2 दिवसाच्या पहिलेच धारावी अदानीच्या घशात टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे सगळं ठरलेलं आहे. अदानी, केंद्रातलं बीजेपीचे नेते आणि निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकशाही संपवण्याचं जे पाप घडवलं होतं आणि उद्योगपतींच्या माध्यमातूनच हे पूर्ण राज्य चालावं, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण धारावीचं आहे. आणि सरकारने कोर्टाचा निकाल येण्याच्या पहिलेच त्या पद्धतीचं सर्क्युलर काढून टाकलं. भारत जोडोमध्ये तुम्ही स्वतः होता, 4,500 किलोमीटर राहुल गांधी स्वतः चालली. त्याला आता नक्षलवाद कनेक्शन दाखवते. काठमांडूची बैठक सुद्धा झाल्याचं फडणवीस यांनी हाऊसमध्ये बोलून दाखवलं. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. आता मी स्वतः नेऊन दिलेलं आहे पत्र की मला कुठल्या नक्षल यंत्रणा तिच्यात होत्या, कुठल्या संघटना होत्या, त्याची अद्यावत यादी आम्हाला माहिती द्या. आणि तुम्ही राज्याचे गृहमंत्री होतात त्यावेळेस, केंद्रात सरकार तुमचं, तर हे तर फेल्युअर यांचंच आहे. नरेंद्र मोदीचं फेल्युअर आहे असं देवेंद्र फडणवीसाला सांगायचं आहे का? म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही तातडीनं आम्हाला हे जे नक्षल मुवमेंटवाल्या ज्या संघटना आहेत त्यांची यादी आम्हाला तातडीने द्यावी, असं लिखित पत्र मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेलं आहे.